हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलला। तुम्ही येथे बघू शकता केक पूर्णपणे थंड झालेला आहे। आता येथे मी वरची लेयर काढून घेते आहे, कारण ते व्यवस्थित सोक होत नाही आणि केकला 2 लेयरमध्ये कट करून घेणार आहे। आता येथे आपण केकला क्रीम लावून घेऊ व वरची लेयर ठेवून घेऊ आणि तिला देखील शुगर सिरपने सोक करून घेऊ। माझ्या या नायरा रेसिपीज यूट्यूब चॅनलवर नेहमीच केक रिलेटेड बरेचसे व्हिडिओ अपलोड होत असतात। आता इथे आपण क्रीम स्प्रेड करून घेतले आहे। साधारणतः मी 1 टेबलस्पून पायनॅपल क्रश घेऊन तो देखील स्प्रेड करून घेणार आहे। आता व्यवस्थित स्प्रेड करून झाल्यानंतर आपण येथे केकची दुसरी लेयर ठेवून घेऊया आणि तिला देखील शुगर सिरपने सोक करून घेऊया। आता तुम्ही इथे बघू शकता मी क्रीम पायपिंग बॅगमध्ये फिलअप करून घेतले आहे व केकला पूर्णपणे कव्हर करून घेत आहे। जर तुम्हाला क्रीम बीट करण्याची परफेक्ट पद्धत पाहिजे असेल तर तो व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड आहे, तुम्ही चॅनलवर चेकआउट करू शकता। आता मी इथे नाईफच्या साहाय्याने क्रीम व्यवस्थित स्प्रेड करून घेत आहे। आता इथे मी स्क्रॅपर घेऊन केकला परफेक्ट फिनिशिंग करून घेत आहे। तुम्ही इथे बघू शकता मी आता केकला फिनिशिंग देऊन घेतले आहे। त्यानंतर आपण स्ट्रँगल स्क्रॅपरच्या मदतीने साईडची डिझाईन काढून घेणार आहोत, त्यामुळे केक दिसताना आणखी सुंदर दिसेल। तुम्ही इथे बघू शकता आपला केक किती सुंदर दिसतो आहे। आता येथे मी पायपिंग बॅगमध्ये येलो कलरचे क्रीम फिलअप करून घेतले आहे व सुंदर असे रोजेट काढून घेत आहे। माझ्या या यूट्यूब चॅनलवर नेहमीच केक रिलेटेड बरेचसेच व्हिडिओ अपलोड होत असतात। तुम्हाला जर बघायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आता इथे बघू शकता मी साईडने देखील डिझाईन काढून घेते आहे व बॉर्डरला आपण इथे येलो कलरची नूर 1 नंबरचे नोझल वापरून बॉर्डर काढून घेणार आहोत। आता येथे मी केकवरती स्प्रिंकल टाकून घेते आहे व आपण येथे स्प्रे कलरने आपण येथे सिल्वर कलरचा स्प्रे टाकून शायनिंग असे देऊन घेऊया। आता मी येथे गार्निशिंग तयार करून घेतली होती आणि ती गार्निशिंग देखील मी केकच्या बाजूने लावून घेतली आहे। येथे बघू शकता किती छान केक